संगीत मराठी। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 अष्टपती जलपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की आला ना ऊर भरून शिवाजी महाराजांचं नुसतं नाव ऐकलं तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्याचा अभिमान वाटतो असा रयतेचा तो राजा, पण त्याच्या गड किल्ल्यांची झालेली दयनीय अवस्था पाहवत नाहीये। ह्याच्यावरच भाष्य करणारा चित्रपट म्हणजे बघतोस काय मुजराकर। चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, तोही चक्क सिंहगडावर। जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अक्षय टांगसाळे, पर्ण पेठे अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली असून हेमंत ढोमेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे। जितेंद्र जोशीला जेव्हा विचारले गेले तेव्हा एका कट्टर मावळ्याप्रमाणे त्याने काही विधानं केली। ऐकूया काय म्हणाला ते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला। लहानपणी कळत नव्हतं आपण कोण आहोत। आपला बाप आपल्याला जन्म देतो, तोही एका वेळेला निघून गेला, आईनं वाढवलं मला। आपण खरं कुणाची औलाद असतो हे आपल्याला हळूहळू नंतर कळत जातं। मी माझ्या आई बापाची औलाद आहे हे मला लहानपणापासून माहिती होतं, मला सांगितलं गेलं होतं। पण मी हेमंत ढोमे या माझ्या मित्राचे आभार मानतो, कारण शाळेत शिवाजी महाराजांचा एखाद दुसरा धडा सोडल्यास तसे शिक्षक लाभले नाहीत की जे शिवाजी महाराज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील। आणि तो फक्त एक काही मार्कांसाठीचा प्रश्नच उरला होता, कारण तसं समजवलं नाही, शिकवलं गेलं नाही। मी आभार मानतो माझ्या मित्राचे हेमंत ढोमेचे, कारण त्यांनी मला सांगितलं की मी खरं कोणाची औलाद आहे। मी आणि तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलादी आहोत। मला फरक पडत नाही। मला कधी कोणी एका कार्यक्रमात विचारलं होतं, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला गेला लाल महालातनं, खरं हा प्रक्षोभक विषय आहे, पण मला प्रक्षोभक वाटत नाही। याचं कारण असं की मला लहानपणापासून हे समजावून सांगितलं होतं की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते। आता कोणी म्हणते की ते नव्हते, कोणी म्हणतं होते, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं। माझं म्हणणं काय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातपात पाहिली नाही। यांनी एकच ध्येय दृष्टीसमोर ठेवलं, ते म्हणजे महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य। महाराष्ट्र या मातीत जी माणसं जन्माला आली, या मातीशी जी माणसं इमान राखतात, त्या माणसांसाठीचा महाराष्ट्र, तो मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा हे त्यांनी स्वप्न राखलं। मग त्यात मुसलमानही होते। आज मला इथे या इव्हेंटसाठी फेटा बांधणारा अनवरबाई आहे, तो तिथे उभा आहे। मी जातीनं स्वतः मारवाडी आई बाबाच्या पोटाला जन्माला होतो, पण मी काय करू, त्यात माझा काही दोष आहे? पण मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मी मराठी आहे। मी ब्राह्मण असीन, मी मराठा असीन, मी मुसलमान असीन, मी मारवाडी असीन, मी तेलुगू असीन, तमिळ असीन, बंगाली असीन, मी सिंधी असीन, किंवा मी पारशी असीन, किंवा मी भैया असीन। माझे कित्येक मित्र आहेत भैया आहेत, पण ते मराठी बोलतात। मराठी बोलणं, मराठी अस्मिता, महाराष्ट्राची माती। महाराष्ट्राची माती म्हणजे काय, मराठी भाषा, मराठी संस्कृती म्हणजे काय, तर हे गड किल्ले। मी सुद्धा गड किल्ल्यांवर गेलो होतो। आज खूप वर्षानंतर मी इथे शाळेत असताना सायकलवरून यायचो, तेवढा दम होता अंगामध्ये की सायकलवरनं एका दमात आम्ही सिंहगड चढून वर आलो होतो, आणि इथेच दही आणि काय 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 खाऊन गेलो होतो, पाणी पिऊन गेलो होतो आणि निघून गेलो होतो। मला असं वाटतं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला माझ्या मनामध्ये शिवाजी महाराजांची एक ज्योत पेटवण्याचं काम हेमंत ढोमेनं केलं। जर माझ्यासारख्या एका कले संदर्भात आम्ही अनेक कामं करतो ना, आम्हाला पैसे मिळतात, आम्ही कलाकार होतो, आमचं घर याच्यावर चालतं, आम्ही कामं करतो। काही कामं अशी असतात की जी कामं तुमच्या आयुष्यावर एक ठसा उमटवून जातात। त्यामुळे हेमंत ढोमेचे आभार, पुन्हा एकदा संजय छाबरी यांचे आभार। माझ्या आयुष्यात असाच एक ठसा तुकाराम या चित्रपटानं उमटवला, आणि त्यानंतर हा चित्रपट आहे। मी काय, अनिकेत काय, आम्ही सगळे कलाकार काय, आम्ही यात मनापासून जीव तोडून काम केले। आम्ही इतरही सिनेमात करतो, पण आमच्यामध्ये काहीतरी हा सिनेमा काहीतरी एक अंश सोडून गेला। या सिनेमाचं प्रमोशन याच्या निमित्ताने मी आणि अनिकेत, हेमंत जेव्हा आम्ही बोलतो, मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो निर्मात्यांचा आणि हेमंतचे की या ठिकाणी कार्यक्रम ठेवला।
आपल्याला शिकवलं गेलं की घोरपट टाकली आणि तिकडून आले होते ना, मागणं आले होते ना ते, हा कडा तिकडे, तानाजी मालुसरे तिथून आले, गड आला पण सिंह गेला, आपण लहानपणापासून ऐकत आलो. अशी कुठली गोष्ट होती की त्यांना वाटलं आपल्या राजासाठी जीव द्यावा, आधी लगीन कोंडाण्याचं, असं का म्हणाला असेल एक बाप? त्याला काही पैसे मिळणार होते? तुम्ही सगळे पत्रकार, तुम्ही कुठेही हा कार्यक्रम करू शकला असता ना, तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन, जड आहेत ना ते घेऊन आलात ना. पण मला असं वाटतं तुम्ही आलात, सगळ्या मुली आलात, पण मला वाटतं शहारा आहे ना, शहारा, अंगावर जो शहारा येतो ना, बाबासाहेब पुरंदरेंचा, तू जे म्हणालास की ढेकूळ टाकलं तर जो तवंग उठेल, तो त्याच्यात तो इतिहासाचा तवंग असेल, तर ते ना, हे जे गाणं क्षितिजनं लिहिले, हे दरवेळेला ऐकताना ना अंगावर काटा येतो. अंगावरचा शहारा ना पैसे देऊन नाही आणतायत, आणि अंगावरच्या शहारे एवढं समाजवादी या जगात काही नाही. त्या अंबानीच्या पोराच्याही अंगावर येतं, आणि ते इकडचे दही विकणाऱ्या बाईच्या मुलाच्याही अंगावर शहारा येईल. पण मला एक सांगा, जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो ना, मग तो शहारा आपण कायम ठेवण्यासाठी हे जे गड किल्ले आहेत, स्मारकाला आमचा विरोध नाही, आम्ही चित्रपटातनं तेच सांगितलं, पण त्याच्या आधी हे जे वैभव आहे महाराष्ट्राचं, हे आपल्या राजाचं, आपल्या छत्रपतींचं वैभव आहे, ते आपण जपलं पाहिजे. आणि या निमित्ताने इथे जे कार्यकर्ते आहेत, जे या गड किल्ल्यांची राखण करतात, जे स्वतःहून जाऊन त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा वेळ, आता जाऊन खरं तर या वयात लोक अफेअर करतात, तुम्ही येऊन गड किल्ले साफ करताय, हॅट्स ऑफ तुम्हाला, सलाम, तुम्ही खरे हिरो आहात. आम्ही फक्त, मी अनिकेत, आमचा सिनेमा, अक्षय, हेमंत, आमच्या मुली, आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. हा सिनेमा बनवायला काही कोट्यावधी रुपये लागले, ते कोट्यावधी रुपये यांना परत मिळतीलच, कारण हा असा प्रतिसाद मिळेल. पण मला असं वाटतं त्या कोट्यावधी रुपयांपेक्षाही जाऊन जास्त पुढे ना एक काहीतरी गोष्ट जर रुजवू शकलो या सिनेमाच्या माध्यमातून, नाहीतर पहिला सिनेमा बनवायचा असेल तर त्या झी मराठीवर कॉमेडी करणारा हा हेमंत डोमे पहिला सिनेमा डिरेक्ट करताना हा असा विषयाला का हात घाल की ज्या विषयाचं काहीतरी स्फोटक काहीतरी निर्माण होऊ शकतं, काही होऊ शकतं नाही या सिनेमाचं, पण हा विषय त्याला घ्यावासा वाटतो, म्हणून मी आधी त्याला आणि त्याच्या आई बापाला सलाम करतो की असा पोरगा जन्माला घातला, हे असा विषय त्यांनी घेतला. आणि त्यानंतर थँक्यू की त्यांनी आम्हाला या चित्रपटासाठी घेतलं, या चित्रपटात. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, या चित्रपटात ज्यांची छोटी मोठी जी काही भूमिका आहे, सगळ्यांनी मनापासून जीव ओतून काम केलेलं आहे. प्रत्येक स्पॉट बॉय, आमचा स्पॉट बॉय मोहम्मद भाई आम्हाला जेवण करून द्यायचा. हा महाराष्ट्र हा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो त्या प्रत्येकाचा महाराष्ट्र आहे. मग ती मुलगी असेल, तो मुलगा असेल, आज मावळा फक्त मुलगा नाही, या मुली सुद्धा मावळाच आहेत. या गडावर दही विकणाऱ्या ज्या बायका आहेत, या सुद्धा मावळाच आहेत, कारण त्या इथे येणाऱ्या लोकांना काहीतरी बनवून खाऊ घालतात. या आया आहेत आपल्या, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो. मला असं वाटतं की आपण बोलायला लागलो, माझं आत्ता रक्त उसळतंय, पण मला इतकंच सांगायचं आहे की जर का आपण शिवाजी महाराजांचे मावळे असं स्वतःला म्हणत असू ना, तर बँगलोरमध्ये जी घटना घडते ना, महाराजांनी अशा लोकांचे हात छाटले होते. आपण निदान ते छाटणं आपल्या हातात नसलं तरी ते हात आपल्याला धरता आले पाहिजे, तर आपण शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहोत. मग ते कुठेही असू शकतो, तो मावळा बँगलोरमध्येही असू शकतो, तो परदेशातही कुठेही असू शकतो. बाकी सरते शेवटी एकच सांगेन की या सिनेमात प्रत्येकानं मेहनत केली, प्रत्येकानं, पण माझा अत्यंत लाडका जिवलग मित्र माझा अनिकेत विश्वासराव, तुम्हाला आजपर्यंत बघायला मिळाला नाही असा रोल त्याचा तुम्हाला बघायला मिळाला, असा आमचा पांडा त्यानं त्याचा साकार केलेला आहे. आणि सरते शेवटी इतकंच की शिवशंभोंचा आशिष घेऊन बाळ जिजाऊ पोटी आला, शिवशंभोंचा आशिष घेऊन बाळ जिजाऊ पोटी आला, मैत्र मावळे सोबत घेऊन सह्याद्रीचा सूर्य निघाला, मैत्र मावळे सोबत घेऊन सह्याद्रीचा सूर्य निघाला. स्वातंत्र्याचे स्वप्न साजरे, स्वातंत्र्याचे स्वप्न साजरे, मनात भगव्याचा ज्वर, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. इतर कलाकारांनीही शिवाजी महाराजांबद्दल भावना व्यक्त केल्या. ऐकूया काय म्हणतात ते. सरडोर कधी रण प्रभू तरी हे, कुठवर साहू घावशिरी, असं म्हणतात गड किल्ले आपल्याला. तर आपण काहीतरी करायची वेळ आली आहे. जेव्हा ही फिल्म ऐकली तेव्हा लाज वाटली की आपलं कर्तृत्व तर खूप लहान आहेच, पण ज्यांनी काहीतरी मोठं करून ठेवलंय ते सांभाळता सुद्धा येत नाहीये आपल्याला.
तर आम्ही आमच्याकडनं पहिलं पाऊल उचलतोय. आता वेळ तुमची आहे आमच्या बरोबर येण्याची. आमच्या बरोबर या. थँक्यू. ह्या सोहळ्याचे आम्ही साक्षी ठरलो. ह्यातच खूप सार्थक झाल्याचे समाधान वाटते. महाराजांची कीर्ती सांगावी तेवढी कमीच. एवढंच की महाराजांच्या गड किल्ल्याची जबाबदारी ही आपणा सर्वांवर आहे आणि आपण ती पाळलीच पाहिजे. जाता जाता जितेंद्र जोशीने महाराजांच्या मावळ्यांना एक संदेश दिलाय. पाहूया काय ते. मी इतकंच म्हणेन की खरं तर ही मशाल तुम्ही पेटवली होती. ती पेटवल्यामुळेच हेमंतला असा विषय करावा. त्यामुळे आम्ही ही मशाल तुम्हाला देत नसून तुम्हीच आम्हाला जी मशाल दिली होती ती फक्त आम्ही पेटवतो आहोत. तुमच्याच जिद्दीनं आम्ही ती पेटवली आहे आणि तीच तुम्हाला परत देतो आहोत. फक्त या निमित्ताने एवढी एकच विनंती आहे की हा चित्रपट आता मोबाईलवर तुम्हाला ट्रेलर बघायला मिळेल. तो जितक्या वेळेला बघायचा बघा. पण जर का हा चित्रपट कुठेही तुम्हाला असं होणार नाही, आम्ही काळजी घेऊ, आमचे निर्माते घेतील, पण जर का कोणी मोबाईलवर तो चित्रपट पाहताना दिसला किंवा पायरेटेड DVD विकताना दिसला तर मग मावळ्यांना काय करायचं ते ठाऊक. जो आम्हाला नडला संगीत मराठी.